बघितली मेथी ते किती मस्त मोठी झाली आहे आणि त्यात मिक्स आहे मेथी आणि कोथिंबीर. इथं पण आहे पण ही थोडी सुकली आहे. हा किती किती अंतर लावायचं? आता त्या कुंडीत किती बसायचे? थोडं थोडं अंतर ठेव, 2-2 बोटाच. हे जे होल केले मी त्याच्यात लावते. हे बघा हे असं बी आहे आणि हे आता मी कुंड्यामध्ये होल करून घेतले आणि त्याच्यात टाकणार आहे. मला इतकी आयडिया नाही घे किती दिवसात उगन, पण मी ChatGPT केलं आणि ChatGPT म्हणायची याला टाइम लागतो ॲटलिस्ट 15 ते 16 दिवस. खूप सुखी आहे उगाव. त्या ब्रँडचं बी घेते मी, उगाव. मला आहे ना आता भाजी खाण्यापेक्षा भाजी उगवण्यात जास्त इंटरेस्ट येतोय. उगवायला मजा येते. एवढं तर बी आहे की मी हे ॲटलिस्ट 7-8 वेळेस प्लॅन करू शकते. एवढं बी येतं. 7-8 नाही, जास्त वेळेस. लावून तर झालंय, आता पाणी घेऊया. आणि ऑलरेडी ना कुंडीत ओली होती त्याच्यामुळे जास्त पाणी नाही देते. आता पालक तर लावून झाली आहे, बस आता एवढे की फक्त उगाव चांगली. मस्त 2 घंटे झोप काढल्यानंतर आता आम्ही चाललोय खाली फिरायला संध्याकाळी. आणि हे ऑफिसचं काम करून आता घरचे काम करायला लागले. ऑफिस सगळं व्यवस्थित, सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतं माहिती का माणसाला. हो का? ऑफिसचं काम, घरातलं काम, पुन्हा बायकोला टाइम द्यावा लागतो, फॅमिलीला टाइम, म्हणजे घरच्यांसोबत बोलावं लागतं. किती साऱ्या जबाबदाऱ्या राहतात माणसाला. पुन्हा स्वतःला टाइम द्यावा लागतो, एक्सरसाइज करावं लागते. पुन्हा माझ्या एंटरटेनमेंट साठी मी जसं की PUBG खेळतो, PUBG ला पण वेळ द्यावा लागतो. किती साऱ्या गोष्टी ना माणसाच्या आयुष्यात. याच्यातले ना फक्त पहिल्या आणि शेवटचीच गोष्ट होती गाईज, ऑफिसचं काम करणे आणि स्वतःला PUBG ला टाइम देणे. बाकी मधलं आहे ना फक्त बोलायचं आहे. बायकोला टाइम आणि फॅमिलीला टाइम. एकदा घरच्यांना विचार किती वेळा स्वतः फोन काही टाइम टाइम नहीं. ये तूने गलत बात कर दी. गलत नहीं, सही है सही है. गलत बात कर दी. ये सही है. काय आपल्या ना असं कन्व्हर्सेशन कधी झालंय का ग? काय की आपल्याला ही कधी ही गोष्ट करायची, आपण असं फालतू फालतू बोलत राहतो. काय करायचंय? पण 24 घंट्यामधले आपण जर समजा 10 घंटे सोबत राहत असेल आणि जर सोबत असेल 10 घंटे, 10 घंटे ना आपण 5 घंटे बोलत असेल, नंतर 5 घंटे मोबाईल पाहत असेल, आणि त्या 5 घंट्यातले जे कन्व्हर्सेशन आहे ते असं आलतू फालतू राहतं, काही ना काही नाही. आणि नंतर असं आलतू फालतू डिस्कशन आहे ना, कधी भांडणात कन्वर्ट होतं, कधी चालू होतं काय माहिती. आता हे सगळ्या ट्रॅव्हलांची घडी मलाच घालावं लागेल, कारण आमच्या मॅडमने आज घेतलेली सुट्टी, त्यांना बरं नव्हतं म्हणून मलाच आज सगळे घरातले काम करावं लागतं. मी एवढी झोपले दुपारी. जेंट्स व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण तुमच्या वाईफला हेल्प केली पाहिजे. यस. लहानपासून तर मोठ्यांपर्यंत, म्हणजे आता जे कोणी 40 to 70 असेल त्यांनी पण माहितीये, त्यांनी ऑलरेडी केले असेल, गाजवलं असेल, पण मग आता केलं पाहिजे लेडीजला हेल्प. त्यांनी पण केले असेल, तुम्हाला काय माहिती. नाही, त्या काळचे लोक आहे ना त्यांच्या वाईफ सोबत आहे ना 15-15 महिने दिवस भर बोलत नव्हते. तू एक ते रील पाहिलेली नाही का, ते नाही का आजी आजोबा आहे ना देवदर्शनाला गेलेले राहते. आजोबा विचारता त्या तो पोरगा आहे ना त्या आजोबांना विचारतो, का हो तुमच्या काळात तुम्ही असे नवरा बायको सोबत म्हणजे तुमचं डिस्कशन व्हायचं का म्हणे. आणि आमचं लग्न झाले तरी आम्ही 1.5 महिना बोलत नव्हतो म्हणे एकमेकांसोबत. बापरे, इथं 1.5 महिन्याचा सोडा 1.5 मिनिटं 1.5 मिनिटं फोन नाही उचलला. घरी आल्यावर हाजेरी होती. कस काय त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. मी पण आहे ना उद्यापासून तुझ्या सोबत आहे ना डोळ्यांनीच बोलत जाणार आहे फक्त. असं
बघ सेटअप बघितला, वर्क सेटअप. माझा वर्क सेटअप आहे तिथं. मग ओढणी द्या पण तिथं प्लीज. ओढणी काय करते तुझी? ओली होती ना काढून. दर ही घे ओढणी. चल चहा पाचतो तुला. इथे आहे ना पुण्यात दूध चांगलं भेटत नाही, म्हणून मागच्या 2 महिन्यापासून आम्ही दुधाचं थेंबी घरात आणलं नाही, पण दूध आणत नाही, पण चहा बाहेर जाऊन पितो. ठीक आहे, जाऊ दे, जोक सपाट. पण खरंच, पण चहा मग अशा छोट्या क्वांटिटीतच पिणं होतं ना. घरी दूध आणलं म्हणजे माणूस सकाळ, दुपार, संध्याकाळ असे 3 टाइम पिऊ शकतोय. आम्ही तसं 2च टाइम पितो. आम्ही 1च टाइम पितो आता. काय एकदा पी. काय म्हणतो त्यार कुठं सायली काहीतरी. हा, तू 1 कप पी किंवा दिवसातून 10 कप पी. ते तर अनहेल्दी दूधच आहे ना, ते पण बंद करायला पाहिजे आपण. पण आता अनहेल्दी दूध बंद झालंय ना बाबा, केमिकलचं. रेड पडायला लागलं की तेवढं पर्यंतच भेसळ बंद होती. कारण सगळ्यांना अशी भीती राहते, नाही यार आपण पकडले जाऊ. ठीक आहे, मी ब्लॅक टी प्यायला सुरू करते. मग चालायचं ना? येस, आय एम रेडी. चला. माझा हा टी शर्ट आहे ना, असं थोडं फंकी वाटतंय मला, पण असं समोरून जर बघितलं ना लय छान वाटतं. मला तर बिलकुल नव्हता आवडला, पण माझी स्टाईल आहे ना. पण मी घालेन तुमची स्टाईल, मी घालन. कसं दिसतं बघ, असं थोडं नेत, असं ब्लॅक स्पॉट्स, नंतर पोपटी, नंतर परत ब्लॅक यांनी स्पॉट्स. ना मला दुकानाच्या बाहेर बसून स्वतः जाऊन घेऊन आलेले कपडे. कारण तू आली असती तुम्ही घेऊनच 15 नसते मिनिटं गेले. माझे तर घातलेच असते, कपडे पण पण लॉस नसते घेऊन. झाला असता अजून. कारण तू एखादा टॉप घे, पुन्हा काहीतरी घे अनफाल. हे बोला सांगितलं होतं का? काय वेदर आहे मस्त आजचं. आज दुपारी ना वैभवने मला कॉल करून सांगितलं की मी लावलेली मेथी ना पूर्ण खाली अशी जमीनदोस्त झालेली आहे. मग त्यांनी त्याला पाणी घातलं ना, आता ती थोडी वर आलेली. पण मला एवढं वाईट वाटत होतं दिवसभर. आता पाहिलं थोडं बरं वाटते, पण तरी खूप सारी आहे बघा अशी हे झाली आहे, चेपली खाली, म्हणजे तुटली, अशी जळले तिचे कांडी नसते का ती बारीक. तर मग असं मी एवढं लावले तरी मला एवढं वाईट वाटते त्याचे हे झाले. तरी एका शेतकऱ्याची एवढं शेत जाते, त्यांना कसं किती वाईट वाटतं मला आता फिलिंग कधी. इतके दिवस मला असं काही स्वतःच्या मनातून नव्हतं जाणवत कधी. कळलं ना पण तुला? पण आता मी लावलेल्या गोष्टीचं अख्खे पूर्ण पिकं बसतात, कांद्याला भाव नाही राहत, किंवा किती साऱ्या गोष्टी का आपल्यासारख्या शेतकऱ्याला कांद्याचं झालं. बाकीच्या ठिकाणी समजा एखाद्या गोष्टी, कापूस पिकावला त्यांनी, कापूस पावसाळ्यात किती जातो, पुन्हा भाव उतरता, किती अवघड आहे ना. वरतून तुझी सोयाबीन झाली. मला आता कळते की किती वाईट वाटलं असं त्या शेतकऱ्याला की ज्याची असं होतं. खरंच असं व्हायला नाही पाहिजे. तरी तुला एवढं डेंजर वाटलं? शेतकऱ्यांचं पूर्ण आयुष्य त्याच्यावर राहतं. म्हणजे पुढचं पाऊलच त्या पिकावर राहतं. आज जर ते पीक व्यवस्थित नाही आलं तर त्याला पुढचं पीक करायसाठी किती साऱ्या गोष्टी नसतात. तेच आता मला कळतंय की माझे पप्पा त्यांचं मन किती स्ट्रॉंग असन की मला एवढं झालं तरी इतकं वाईट वाटते. त्यांचे एवढे मोठे पिकं जाते स्टील. मी आज फ्रायडे आहे आणि मी ऑफिसवरून खूप लवकर आले. मी कधीच एवढे लवकर फ्रायडेला येत नाही. 5 वाजताच आज आम्हाला सुट्टी झाली होती. तर आता वैभवला माहीत नाही. आय एम गोइंग टू गिव्ह हिम अ सरप्राईज. आता जाऊन बघते ते काय करताय आणि रिॲक्शन दाखवते की मला बघून सरप्राईज होता की नाही एवढे लवकर घरी आल्यावर. बघू आता वैभव सरप्राईज होता का नाही. मी वर चालले, वर गेल्यावर मला दाखवते. कस काय सोडला मला लवकर. तुम्ही व्हिडिओ कावर करत असाल. सरप्राईज काही चला का फिर. सही. आम्ही आता असंच एक मंदिरात दर्शन घेतलं आणि आता आम्ही शोधतोय गाईचा गोठा दुधासाठी. कारण एवढं भेसायचं दूध आहे तर ते दूध घ्यायला परवडत नाही म्हणून.
चांगलं दूध शोधते गोठ्यातून. हा मी आलोय आता सोसायटीत आणि आम्ही फिरतोय आता. नंतर आज सॅटर्डे आणि मी मस्त सकाळी आवरून आता लागणार आहे स्वयंपाकाला. आणि एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती जी की माझ्या बाल्कनीत आलेले मेथी. सेकंड स्लॉट इथे आहे जे की अजून छोटे छोटे उगत आहे. इथे कोथिंबीर उगतीये आणि इथं बघशाल तुम्ही तर इथं पालक लावलेली आहे आणि ती पण फुटती आता. एवढे खोटरडे फक्त आहे ना मला जोपर्यंत काम नाही होत ना मी तुला शॉपिंगला नेईन मी सगळे काम आवरीत आहे. आणि न्यायची बारी आली का नाटकं करीत बसायचे काहीतरी. अगं बघ ना तू आता विचार कर आपल्याला किती सारे एक्सपेन्सेस आहे. तू थोडं समजून घेत जा ना ग. काम करून घेते तेव्हा नाही समजून घ्यायचा प्रश्न येत. हिला मी ना शॉपिंग पण करून दिली असती. हा मग पण हिचं प्रत्येक आठवड्याला शॉपिंग करायची काय जरूरत आहे तुला? काय केली प्रत्येक आठवड्याला? मागच्या आठवड्याला काय केली? त्याची मागच्या आठवड्याला काय केली? करून न म्हणली ना मग मी डायरेक्ट नाही दाखवा प्रूफ मी काय शॉपिंग प्रूफ आहे ना. ठीक प्रूफ दाखवा ना. प्रूफ दाखवतो आता. ठीक आहे प्रूफ आलं तर मग काय मग असं बी मी काय करूनच देणार नाही शॉपिंग करून. असं बी करून मी नाही म्हणते ना तर नाही करून काहीच दुःख नाही होणार. फक्त मला कसं तरी नाही म्हणायचं म्हणून काही पण नाटक करते. इसका बदला जरूर लिया जाएगा. मी ना लास्ट शॉपिंग आहे कधी केली होती माहिती का? आपण ट्रिपला गेलो होतो. खोटे 13 मार्च 2025 ला मी ड्रेसेस ड्रेसेस घेतलेले 2 दिवाळ्या झाल्या म्हणते. अबे ते तुझ्या घरच्यांनी पैसे दिले ते म्हणून घेतले ते. शॉपिंग जाण्याच्या खुशीत मी आता स्वयंपाकाला चालले. जाऊ. सो आजचा मेन्यू आहे छोले आणि भोपळ्याच्या भाकरी. कारण खूप दिवसाचं भोपळा आहे आणि ते खराब होऊन जाण्याच्या पहिले त्याच्या भाकरी करून टाकते. खराब झाल्यावर काही उपयोग नाही होणार. तर आता पहिले कुकर लावून दिले, छोले उकडायला टाकले, करते भोपळ्याच्या भाकरींची तयारी. छोल्यांचीच तयारी करते, भाकरी नंतर करूया. स्वयंपाक करता करता पण पाणी पिण्याचं लक्ष ठेवा. लसूण कांदा जे की मी छोल्यांचा मसाला रेडी करणार आहे त्याच्यासाठी आणि थोडं माझ्या भोपळ्याच्या भाकरीमध्ये टाकायला पण एकदम थोडस अद्रक. तेल न टाकताच कांदा परत थोडस खोबरं शेंगदाणे आणि धने ऍड केले. तार लावून आले. खूप मोठा ठसका झाला होता. माय पण नाकात असा मिरचीचा वास कसलाय. भाजी तर मस्त रेडी आहे. मी असं इथं पीठ पण मळून ठेवलंय थालीपीठ करायचं. आता मी करते पटकन कारण भूक पण लागली आहे वैभवला. थालीपीठ केले आता. नेक्स्ट आता भाजायचं. थोडं पाणी लावते म्हणजे ऑइल लावायची गरज कमी राहील आणि तूप टाकून भाजायला. वैभवसाठी देते जेवायला तोपर्यंत मी पुढचं भाजते. आणि अजून जास्त मोठे मला बनवता येत नाही. सो मी ट्राय करते की छोटे छोटे बनवायचे म्हणजे ते तुटणार नाही. कारण मोठे बनवून ते तुटले का मग त्याचा काही उपयोग नाही. काय झालंय? भाजी हा चालू तसं आहे. काही घेईन का नाही हे मला माहित नाही. बट आता जस्ट शॉपिंग करायचीच होती तर घेऊनच जातो.
बघू आता आज काय काय गोष्टी घेते. मला 101% गॅरंटी काहीच घेणार नाही. माझ्या बजेटमध्ये असली तर मी घेऊ शकते, पण जर माझ्या बजेटमध्ये नसली तर मग ती नाही घेणार. जर लई चांगली असली तरी पण नाही घेणार. कपडे, दुसरी काही गोष्ट असते तर घेऊ शकते, पण कपडे तर नाही घेणार आउट ऑफ बजेट. निघालो नाही, पाऊस सुरू झाला. चाय. येस.